श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशीला देवउठणी एकादशी असं आपण म्हणत असतो आणि यावर्षी ही एकादशी 12 नोव्हेंबरला मंगळवारी आलेली आहे. याच एकादशीला आपण प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असं सुद्धा म्हणत असतो. आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले श्रीहरी विष्णुदेव या एकादशीला पुन्हा निद्रेतून बाहेर येत असतात. याच कार्तिकी एकादशीला श्रीहरी विष्णू हे योग निद्रेतून जागे होत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण 24 एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या एकादशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. वर्षभरातून येणाऱ्या एकूण 24 एकादशींपैकी आपण जर आषाढी आणि कार्तिकी या एकादशींचं व्रत केलं, या दिवशी उपवास केला आणि श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा केली, सेवा केली, तर आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण सर्व 24 एकादशींचं पुण्यफळ हे मिळत असतं असं म्हटलं जातं. सर्व एकादशींमध्ये देवशयनी एकादशी आणि देवउठणी एकादशी या विशेष खास महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण देवशयनी एकादशीला श्रीहरी विष्णू हे या साऱ्या विश्वाचा कारभार भगवान शिवशंकरांवर सोपवून योग निद्रेमध्ये जात असतात आणि याच एकादशीपासून चातुर्मास हा सुरू होतो. आणि हा सुरू झालेला चातुर्मास देवउठणी एकादशीला जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेतून जागे होतात, तेव्हा हा 4 महिन्यांचा चातुर्मास संपतो. त्यामुळे वर्षभरामधून येणाऱ्या सर्व एकादशींपेक्षा देवशयनी एकादशी आणि देवउठणी एकादशी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. पंचांगानुसार यावर्षी कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी तिथी ही 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:47 सुरू होईल आणि 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:03 संपणार आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी ही साजरी केली जाईल आणि याच दिवशी आपल्याला उपवाससुद्धा करायचा आहे आणि श्रीहरी विष्णूंची सेवासुद्धा करायची आहे. कार्तिकी एकादशीच्या म्हणजेच 12 नोव्हेंबरच्या दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाह हा संपन्न होईल. तुळशी विवाहानंतर सर्व प्रकारच्या शुभ कार्याला सुरुवात होत असते. एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. आपल्यापैकी बरेच जण हे व्रत करतात, एकादशीचा उपवास करतात, पण आपल्यापैकी बरेच जण असे सुद्धा आहेत की एकादशीचा उपवास करत नाहीत, हे व्रत करत नाहीत, पण विधीपूर्वक श्रीहरी विष्णूंची पूजा करतात. एकादशीला श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने वैकुंठाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. पण एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि जर आपण या नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला दोष लागू शकतात. आपल्या जीवनात वेगवेगळ्या अडचणी या निर्माण होऊ शकतात. आर्थिक संकटही आपल्या मागे लागू शकतात. एकादशीच्या तिथीला आपल्याकडनं जर या चुका झाल्या तर आपल्याकडून खूप मोठं पाप हे होऊ शकतं आणि हे पाप आपल्याकडनं झाल्यामुळे मृत्यूनंतर आपल्याला यमराजाची कठोर शिक्षाही भोगावी लागू शकते. त्यामुळे एकादशीच्या तिथीला आपल्याला चुकूनही काही चुका या करायच्या नाही आहेत. एक वेळ आपण उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल, पण काही चुका आहेत तर त्या आपल्याला कार्तिकी एकादशीला चुकूनही करायच्या नाही आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की कार्तिकी एकादशीला आपल्याला कोणत्या चुका या टाळायच्या आहेत. एकीकडे जर तुम्ही या एकादशीचा उपवास कराल आणि सेवासुद्धा कराल, पण जर या चुका तुमच्याकडनं झाल्या तर या सेवेचं, या उपवासाचं, या व्रताचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला या चुका करायच्या नाही आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात आणि त्यांच्या कळत नकळत त्यांच्याकडनं या चुका होतात आणि मग पुढे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप संकट, अडचणी यांना सामोरं जावं लागतं. देवउठणी प्रबोधिनी एकादशीपासून चातुर्मास हा संपतो आणि याच दिवशी अधोलोकात झोपलेले भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यानंतर जागे होतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात. आणि म्हणूनच या एकादशीला काही नियमांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि या नियमांचं पालन न केल्यास व्यक्ती पापी ठरू शकते आणि मृत्यूनंतर त्याला यमराजाची कठोर शिक्षासुद्धा भोगावी लागत असते. आणि म्हणूनच आपल्याला एकादशीला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची चूक आहे तर ती म्हणजे कार्तिकी एकादशीला आपल्याला चुकूनही तुळशीची पानेही तोडायची नाही आहेत. एकादशीच्या दिवशी नारायणांसोबत तुळशीची सुद्धा पूजा आपण करत असतो. याच एकादशीनंतर तुळशी मातेचा विवाह हा शालिग्रामांशी आपण लावत असतो. मग अशा वेळेस चुकूनही आपल्याला कार्तिकी एकादशीला तुळशीची पानंही तोडायची नाही आहेत. कार्तिकी एकादशीला पूजेसाठी जी काही तुळशीची पानंही आपल्याला लागणार आहेत तर ती आपण आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे, पण एकादशीच्या दिवशी ही पानं चुकूनही आपल्याला तोडायची नाही आहेत. एकादशीच्या तिथीला माता तुळशीचं सुद्धा व्रत असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी मातेला कुठलीही इजा होईल किंवा तुळशी मातेला कुठलाही धक्का लागेल
असं काम चुकूनही करायचं नाही आहे. मग त्यामध्ये आपल्याला तुळशीची पानंसुद्धा चुकूनही तोडायची नाही आहेत. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तीसुद्धा आपल्याला टाळायची आहे. तर या दिवशी आपल्याला कार्तिकी एकादशीला आपल्याला चुकूनही भात हा खायचा नाही आहे. तांदूळ किंवा तांदळापासून बनलेले कुठलेही पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत. मग यामध्ये तांदळापासून बनलेला भात, खिचडी किंवा तांदळापासून बनलेल्या इतर पदार्थ जसं की पापड, हे जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत. एकादशीला तांदळाचं सेवन करणं हे निषिद्ध मानलं गेलेलं आहे. म्हणूनच या दिवशी तुम्हीसुद्धा चुकूनही एकादशीचा उपवास हा करत नसाल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये भात हा शिजवायचा नाही आहे आणि आपल्या घरातील कुठल्याही सदस्याला चुकूनही तांदळाचे पदार्थ, भात, खिचडी हे आपल्याला खायला द्यायचं नाही आहे. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, पुढची महत्त्वाची चूक आहे ती आपल्याला टाळायची आहे. ती म्हणजेच एकादशीच्या दिवशी सात्विक जीवन हे आपल्याला जगायचं आहे. या दिवशी जरी तुमचा उपवास नसला, व्रत तुमचं नसेल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी साधं अन्न हे खायचं आहे. कांदा, लसूण, अंडी, मांस, अल्कोहोल इत्यादी गोष्टींचं सेवन हे तुम्हाला चुकूनही करायचं नाही आहे. एकादशी या व्रताची सुरुवात आदल्या दिवसापासूनच संध्याकाळी होत असते. त्यामुळे एकादशीला आणि त्यासोबतच एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 11 नोव्हेंबरला सोमवारीसुद्धा आपल्याला संध्याकाळी कुठल्याही प्रकारचा मांसाहार हा करायचा नाही आहे आणि तसंच तामसिक अन्नसुद्धा सेवन करायचं नाही आहे. आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्तिकी एकादशीला आपल्याला आपल्या घरामध्ये शांततापूर्ण वातावरण हे ठेवायचं आहे. कारण कार्तिकी एकादशी ही खूप महत्त्वाची मोठी एकादशी मानली जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं भांडण, वादविवाद हा आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं नाही आहे. आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आपल्याला अनादर हा करायचा नाही आहे. असं मानलं जातं की नारायणाच्या विशेष पूजेच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण हे बिघडल्याने माता लक्ष्मीसुद्धा क्रोधित होते आणि ती आपल्यावर नाराज होऊ शकते आणि यामुळे लक्ष्मी माता ही आपल्या घरातून निघून जाऊ शकते आणि आपल्या घरात गरिबी, दारिद्र्य हे येऊ शकतं. आणि म्हणूनच आपल्या घरातील वातावरण हे कार्तिकी एकादशीला आपल्याला शांततापूर्ण ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे कार्तिकी एकादशीला शुद्ध सात्विक अन्न हे आपल्याला सेवन करायचं आहे, त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे शांततापूर्ण आणि प्रसन्नतापूर्ण ठेवायचं आहे आणि आपलं मन हे सुद्धा आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये गुंतवायचं आहे. आपलं मनसुद्धा आपल्याला सात्विक विचारांचंच ठेवायचं आहे. कार्तिकी एकादशीला चुकूनही खोटं बोलू नका, इतरांची निंदा नालस्ती करू नका, कोणाबद्दलही वाईट विचार करू नका आणि तसंच कुठल्याही स्त्रीचा अनादर हा करू नका. कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला या दिवशी त्रास देऊ नका आणि या दिवशी तुमच्या दारावर जर कोणीही प्राणी किंवा पक्षी आला किंवा एखादी व्यक्ती जर आली तर त्या व्यक्तीला किंवा प्राण्याला, पक्षाला हाकलून न देता यथाशक्ती अन्न हे खायला द्या. त्या व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा पक्षाचा चुकूनही अनादर करू नका. कार्तिकी एकादशीला आपल्या घरामध्ये कुठलाही वाईट शब्द हे तुम्ही बोलू नका. त्याचप्रमाणे कुठलेही वाईट विचार, नकारात्मक विचार हे आपल्या मनामध्ये चुकूनही येऊ देऊ नका. या उलट आपलं मन हे शुद्ध सात्विक ठेवून भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपल्याला लावायचं आहे आणि दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा कुठल्याही एका विष्णू मंत्राचा जप हा आपल्याला करायचा आहे. तर याप्रमाणे कार्तिकी एकादशीला या काही चुका आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत. मग भलेही तुम्ही एकादशीचं व्रत, उपवास करत असाल किंवा करत नसाल तरीसुद्धा या चुका आपल्याला सर्वांना टाळायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला कार्तिकी एकादशीला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत, कोणत्या चुका या आपल्याला कार्तिकी एकादशीला टाळायच्या आहेत, याबद्दलच संपूर्ण माहिती आपण बघितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.